नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, जिल्हा परिषद भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील मित्रांनो. चला तर वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आढळतात? प्रश्न पहिला असा आहे, भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक ब, उत्तर प्रदेश येथे हिऱ्याच्या खाणी आढळत असतात. प्रश्न दुसरा असा आहे, फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरत असतात? प्रश्न दुसरा, फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरत असतात? तर ऑप्शन क्रमांक क, हायड्रोजन हे फुगे भरण्यासाठी वापरत असतात. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय महिला आयोग कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केलेला होता? प्रश्न तिसरा असा आहे, लक्षात ठेवा हा प्रश्न तुम्हाला कुठे पण विचारला जाऊ शकतो. प्रश्न तिसरा असा आहे, राष्ट्रीय महिला आयोग कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला आहे? ऑप्शन क्रमांक ब, 1990 साली राष्ट्रीय महिला आयोग हा कायदा मंजूर केला होता. प्रश्न चौथा, भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण आहेत? प्रश्न चौथा असा आहे, भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक ड, सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचे रक्षक मानले जाते. प्रश्न पाचवा, भारताची राज्यघटना कधीपासून लागू झालेली आहे? प्रश्न पाचवा असा आहे, भारताची राज्यघटना कधीपासून लागू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक ड, 26 जानेवारी 1949 रोजी भारताची राज्यघटना लागू झालेली आहे. प्रश्न सहावा, धामी गोळीबाराची घटना कधी घडली? प्रश्न सहावा असा आहे मित्रांनो, धामी ही गोळीबाराची घटना कधी घडलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक अ, 16 जुलै 1939 रोजी धामी गोळीबाराची घटना घडली होती. प्रश्न सातवा असा आहे, सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता? प्रश्न सातवा असा आहे, सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता? ऑप्शन क्रमांक ब, बौद्ध हा धर्म अशोक सम्राट यांनी स्वीकारला होता. प्रश्न आठवा, जगातील सर्वात लांब नदीचे नाव काय आहे आणि ती कोणती आहे? प्रश्न आठवा असा आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक क, नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न 9, भारतातील पहिली नदी खोरे प्रकल्प कोणता आहे? प्रश्न 9 असा आहे, भारतातील पहिली नदी खोरे प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ब, दामोदर खोरे हे भारतातील पहिले नदी खोरे होते आहे. प्रश्न 10वा असा आहे, मोटार वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू कोणता? प्रश्न 10वा असा आहे, मोटार वाहनातून उत्सर्जित होणारा वायू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक अ, कार्बन मोनॉक्साईड हे मोटार वाहनातून उत्सर्जित होणारा वायू आहे. प्रश्न 11वा असा आहे, तामिळनाडूतील कोणता सण भगवान मुरुगाला समर्पित आहे? प्रश्न 11वा असा आहे, तामिळनाडूतील कोणता सण भगवान मुरुगाला समर्पित आहे? ऑप्शन क्रमांक अ, थाई पुसम हा सण तामिळनाडूतील भगवान मुरुगाला समर्पित आहे. प्रश्न 12वा, नोव्हेंबर 2020 मध्ये रामसर स्थळाच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश करण्यात आलेला आहे? प्रश्न 12वा असा आहे, नोव्हेंबर 2020 मध्ये रामसर स्थळाच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक क, लोणार या स्थळाचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न 13वा असा आहे, डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत? प्रश्न 13वा असा आहे, डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक अ, गिरिराज सिंह हे डिसेंबर 2023 मधील
केंद्रीय ग्रामीण मंत्री आहेत? प्रश्न 14 आहे, डॅश डॅशला सामान्यतः दुधाची साखर देखील म्हणतात कारण ती दुधात आढळते. प्रश्न 14 आहे, डॅश डॅशला सामान्यतः दुधाची साखर देखील म्हणतात कारण ती दुधात आढळते. ऑप्शन क्रमांक ब, लॅक्टोज ही दुधामध्ये साखर म्हणून आढळते. प्रश्न 15, पाथवे टू गॉड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न 15 आहे, पाथवे टू गॉड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक ब, महात्मा गांधी हे पाथवे टू गॉड या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 16, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली? प्रश्न 16 आहे, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली? ऑप्शन क्रमांक 1897 रोजी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. प्रश्न 17, भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? प्रश्न 17 आहे, भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक क, राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रश्न 18 आहे, भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे आहेत? प्रश्न 18, भारतामध्ये राष्ट्रीय नृत्य किती प्रकारचे आहेत? ऑप्शन क्रमांक ड, एकूण 8 प्रकारचे नृत्य भारतामध्ये आढळतात. प्रश्न 19 डिसेंबर 2029 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे झाले? प्रश्न 19 असा आहे, 19 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे झाले? ऑप्शन क्रमांक क, लोहार येथे. प्रश्न 20, वायुमंडळातील सर्वात खालचा स्तर कोणता आहे? प्रश्न 20 असा आहे, वायुमंडळातील सर्वात खालचा थर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ब, तपांबर हा वायुमंडळातील सर्वात खालचा स्तर मानला जातो. प्रश्न 21, 1978 मध्ये झालेल्या कितव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आलेला आहे? प्रश्न 21 असा आहे, 1978 मध्ये झालेल्या कितव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक अ, 44व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आलेला आहे. प्रश्न 22, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होऊ शकतो? प्रश्न 22 असा आहे, 22 आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होऊ शकतो? ऑप्शन क्रमांक अ, जीवनसत्व अ या अभावामुळे रातआंधळेपणा आजार होऊ शकतो. प्रश्न 23, भारतीय राज्यघटनेतील भाग 4 मध्ये किती मूलभूत कर्तव्याची माहिती दिलेली आहे? प्रश्न 23 असा आहे, भारतीय राज्यघटनेतील भाग 4 मध्ये किती मूलभूत कर्तव्याची माहिती दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक ब, एकूण 11. प्रश्न 24, जम्मू काश्मीरची संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केले आहे? प्रश्न 24 असा आहे, जम्मू काश्मीरची संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेले आहे? ऑप्शन क्रमांक ड, 370 हे कलम. प्रश्न 25, अकबरनामा हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? प्रश्न 25 असा आहे, अकबरनामा हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक क, अबुल फजल यांनी अकबरनामा हे पुस्तक लिहिलेले आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला अगदी वारंवार कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. हा नीट पाठ करून ठेवा. चला तर पुढील प्रश्न पाहूया.
प्रश्न 26 असा आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? प्रश्न 26 असा आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक सिकंदर शेख हा 66वा महाराष्ट्र केसरी आहे. प्रश्न 27, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 27 असा आहे, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक क, आसाम या राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आहे.